विदर्भ न्यूजची विशेष बातमी। अचलपूर तहसील कार्यालयाअंतर्गत दिलेले 275 जन्मदाखले बोगस। खासदार किरीट सोमय्या यांचा आरोप। नायब तहसीलदारांनी हे दाखले दिल्याची माहिती। या दाखल्याची संपूर्णपणे चौकशी होणार। तपासामध्ये आणखी काही बाबी समोर येणार। अचलपूर तहसील कार्यालयाच्या अंतर्गत दिलेले 275 जन्माचे दाखले तहसीलदाराऐवजी अधिकार नसताना नायब तहसीलदार यांनी गुपचूप दिलेले जन्म दाखले रद्द होणार असून ही चूक प्रशासनाने मान्य केल्याचा खळबळजनक दावा अचलपूर तहसील कार्यालय येथे पत्रकारांशी बोलताना भाजपा पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार डॉक्टर किरीट सोमय्या यांनी केला। तपासामध्ये आणखी काही बाबी समोर येणार असल्याची प्रतिक्रिया सुद्धा माजी खासदार डॉक्टर किरीट सोमय्या यांनी दिली। अचलपूरचे तहसीलदार संजय गरकल यांची प्रतिक्रिया पत्रकारांनी घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी वरिष्ठ अधिकारी यावर निर्णय घेणार असल्याचे या संदर्भामध्ये प्रतिक्रिया देण्याचे टाळले। अचलपूर तहसील कार्यालयाच्या परिसरामध्ये भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार डॉक्टर किरीट सोमय्या यांनी अचलपूर तहसील कार्यालयाला भेट दिली। यावेळी अचलपूर तहसील कार्यालयाचे तहसीलदार डॉक्टर संजय गरकल यांच्यासह भाजप पक्षाचे पदाधिकारी या आढावा बैठकीमध्ये उपस्थित होते। राज्यामधील विविध ठिकाणी बांगलादेशी रोहिंग्या यांना बनावट कागदपत्रांद्वारे जन्मदाखले मिळविल्याचा धक्कादायक प्रकार सोमय्या यांनी उघडकीस आणलेला आहे। या अनुषंगाने अचलपूर तहसील कार्यालयाला त्यांनी औपचारिक भेट दिली। या भेटीमध्ये पत्रकारांना प्रवेश देण्यात आला नव्हता। सुमारे 1 ते 1.5 तासभर अचलपूर तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार संजय गरकल यांच्या दालनामध्ये भाजपाचे ज्येष्ठ नेते डॉक्टर सोमय्या यांची बैठक झाली। यानंतर सोमय्या यांनी पत्रकारांशी संवाद साधला। महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने एक मोठा अपात्र, बेकायदेशीर, बांगलादेशी, रोहिंग्या आता लोकांनी भारतात जन्म झाला आहे आता जन्म प्रमाणपत्रासाठी अर्ज केले होते, तो आता घोटाळा उघडकीस आला आहे। अचलपूरमध्ये पण आश्चर्याची बाब आहे की 26 अर्ज आले, त्यातला काही अर्ज बेकायदेशीररित्या अधिकार तहसीलदारला असताना नायब तहसीलदारने ह्या अर्जांना मंजुरी दिली आहे। आता जवळजवळ 2.5 ते 300 अर्ज आहेत, ते सगळे रद्द होणार। त्याचबरोबर ज्या अर्जासोबत पुरावे नाही आहे की ते 50, 60, 70 वर्ष जुने, मग इतके वर्ष जन्म प्रमाणपत्र नाही तर करत काय होतात, कोणतेही पुरावे नाही, जे पुरावे आहेत ते आत्ताचे आहेत, याची पण फेर तपासणी होणार। सर, मध्यंतरीच्या काळात आपण अंजनगाव ते अशाच प्रकारचं प्रकरण उघडकीस आणलं होतं, त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचा चौकशीत बाहेर आला? त्यात सगळ्या आता FIR झाली आहे, गुन्हा दाखल झाले आहेत। आपण 1100 लोकांचं नाव सांगितलं, म्हणजे 1100 लोकांवर म्हणजे हे दाखले दिलेले आहेत, मात्र त्यामध्ये 5च लोकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत, त्यामध्ये काही 2 हिंदू आहेत। काय सांगा अंजनगावचं कोणी सांगितलं? 1100 लोकांचे जे कोणी असा आरोप केला होता आपणच मीडिया सामने। अरे ते नाही, 5 झाले आणि 2 झाले हे कोणी सांगितलं? सर, तक्रारमध्ये दाखल झाले 5 लोकांवर गुन्हे। दादा, तक्रार एखाद्या निमित्त करून करतात, पण तपास सगळ्यात होतोय। 200 पुरावे तर मी दिले आहेत आणि तो तपास चालू आहे। अमरावतीत तर सगळे 4800 रद्द होणार आहेत अमरावती शहरातले, आणि अंजनगावमध्ये पण व्यवस्थित घोटाळा झालेले आहेत, त्याचे पुरावे आता तपास चालू आहे। कारवाई होणार का निश्चित स्वरूपात? म्हणजे जे आता आपण अचलपूरमध्ये सुद्धा आपण तपासणी केलेली, मी अचलपूरचा आजचं अचिव्हमेंट सांगतो ना, अचिव्हमेंट म्हणजे उपलब्धी की 2.5 जे प्रमाणपत्र देण्यात आले ते रद्द केले जाणार। आता हे तर पहिलं, आता तपासात आणखीन बाकी येणार आहे, तर पहिलं तपासात बाहेर मान्य केलं प्रशासनाने की आमची चूक आहे, ज्याला अधिकार नाही त्यांनी गपचूप ते आदेश दिले, आता ते रद्द होणार। बरं, आज आपण प्रशासनाला कोणत्या प्रकारचे निर्देश दिलेले आहेत या संपूर्ण प्रकरणावर? आम्ही फक्त एकच गोष्ट सांगितलं की या देशात तो जन्माला आला आहे
आता इतकी 40, 50, 60, 70 वर्ष त्यांनी अर्ज का केला नाही? जे आले अर्ज 97% मुस्लिम समाजाचे बांगलादेशी बॅकग्राऊंड असलेले आहेत. मुस्लिम तर महाराष्ट्रात 1.5 कोटी राहतात, फक्त 2च लाख अर्ज आले. म्हणजे यात हिंदू मुस्लिमचा विषय नाही आहे, हे घुसखोर लोक आहेत आणि या सगळ्यांना हाकलूनच राहणार. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने बांगलादेशी रोहिंग्यांनी भारत देशामध्ये जन्म झाल्याचे प्रमाणपत्राकरिता अर्ज दाखल केले होते. त्यामुळे राज्यातील अनेक ठिकाणी बनावट कागदपत्रांच्या आधारे जन्म प्रमाणपत्र मिळविल्याचे प्रकरणे समोर आपण आणल्याची माहिती दिली. अचलपूर तहसील कार्यालयामध्ये या संदर्भामध्ये आढावा बैठक घेतली असता एकूण 2657 जन्मदाखल्यांसाठी अर्ज दाखल झाले होते. याची छाननी केली असता त्यामध्ये बेकायदेशीरित्या 275 जन्म प्रमाणपत्र नायब तहसीलदारांनी मंजुरी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याची माहिती सोमय्या यांनी दिली. जवळपास 275 प्रमाणपत्र अर्ज रद्द होणार असून ज्या अर्जासोबत पुरावे नाहीत असे सर्व अर्ज रद्द होणार आहेत. अमरावतीमध्ये जवळपास 4000 जन्मदाखल्यांचे अर्ज रद्द होणार आहेत. अंजनगाव बनावट दाखल्याचा उल्लेख त्यांनी यावेळी केला. या तपासामध्ये आणखी बाबी पुढे येणार आहेत. प्रशासनाने मान्य केलेले आहे की अधिकार नसताना सुद्धा नायब तहसीलदार यांनी गुपचूपपणे दिलेले आदेश हे चुकीचे असल्याचे त्यांनी मान्य केले. या देशामध्ये जो जन्माला आला आहे त्यांनी 50 ते 60 वर्षे अर्ज का केले नाही हा गंभीर प्रश्न सुद्धा त्यांनी उपस्थित केला. या अर्जदारांपैकी 97% अल्पसंख्याक यांचे अर्ज आहेत. हिंदू मुस्लिम हा प्रश्न नाही, परंतु बांगलादेशींना आपल्या देशातून हाकलून लावणार असा स्पष्ट इशारा डॉक्टर सोमय्या यांनी यावेळी दिला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष विशाल काकड, शहराध्यक्ष यादव, समीर हावरे, अभय मातने, सतीश शर्मा, शंकर भाषानी, डॉक्टर वनश्री देशपांडे, प्रमोद नैकिले, कौस्तुभ मुंडे, नितीन डकरे, अरुण नीरा आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. SCN न्यूज नेटवर्क परतवाडा व विदर्भ न्यूज अमरावतीकरिता पंकज साबू यांचा वृत्तांत.